निर्गुणापासना कधी सफल होते त्याच्याकरता 150 श्लोक. य वा मरणे वा असे ब्रह्मलोकवत भवेत ब्रह्मसाक्षात्कृती सम्यक उपासीनस्य निर्गुणा. या ठिकाणी योग्य अशी निर्गुण उपासना झाली. य म्हणजे या लोकामध्ये, मरणे म्हणजे अंतकाळच्या वेळा, वा असे ब्रह्मलोकेत वा भवे. जर सकामता असेल तर ब्रह्मलोकापर्यंत तो जातो. आणि ब्रह्मसाक्षात्कृती सम्यक उपासनस्य निर्गुणा. सम्यक उपासनस्य निर्गुणम. निर्गुणाची सम्यक उपासना केल्यानंतर ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत आपल्याला तिचा अनुभव येतो. उपासनेचा महत्त्व इथे सांगितलेलं आहे. तेव्हा ब्रह्माची उपासना 2 तऱ्हेने होते. एक सगुण रूपाने आणि दुसरे निर्गुण रूपाने. इथे निर्गुणाचा विचार चाललेला आहे. मला आम्ही सांगतो असं नव्हे तर आत्मगीता म्हणून गीता आहे, त्या गीतेमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. अयम अर्थ आत्मगीतायामपि स्पष्टमुदीरितम्. आम्ही सांगितलेला अर्थ आत्मगीतेमध्ये स्पष्ट करून सांगितलेला आहे. विचाराक्षमात्मानोपासित सततम्. ज्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त नसेल तेव्हा त्याने आणखी ब्रह्माची निर्गुणाची काय करावी, उपासना करावी. सम्यक सततम्. उपासना म्हटल्यानंतर त्याच्यात खंड नसतो, वियोग नसतो, सातत्य. गंगा नदी ही कशी जात असते, मिळवची असे समुद्री गंगा आहे. तसं सत्यामध्ये त्याला सतत शब्द आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जना अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण वगैरे. साक्षात्कर्तुम अकर्तुम अपि चिंतयेत मां शंकितः. आणि कालेन अनुवारूढो फलितोद्भ्रम. साक्षात्कर्तुम अशक्ता अपि चिंतयेत मां अशंकितः. ज्याला साक्षात आणि ब्रह्मसाक्षात करण्याची योग्यता नसेल, चिंतयेत मां शंकितात, सतत त्याने भगवंताचं चिंतन करावं. कालेन अनुभवारूढो भवेयं फलितोद्भ्रम. कालांतराने बरोबर अनुभवाला प्राप्त होतो. फलितम दृढ म्हणजे त्याला हा फल प्राप्त होते. सतत केलं पाहिजे. एखादी ओवी पाठी काढायची असली आपल्याला तर आपण काय करतो, सतत पाठ करतो ना तिचा. मध्यंतरी वियोग जाऊ देत नाही. नाही तर आपला हरिपाठ करतो म्हणा किंवा ओवी पाठ करतो म्हणा. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र श्लोक अर्धा श्लोक पाठ करतो, 2 महिन्याने अर्धा करतो. पाठ होईल का काय. सातत्य म्हणतात त्याला. काय म्हणायचं, अखंडता म्हणत असतात. नाही का. त्याची गंगा नदी समुद्राला मिळत असते, एका सारखी धारेने मिळत असते. मग त्याच्यामध्ये खंड नको, वियोग नको, सतत सातत्य सवय. माम शंकिता कालेन अनुभवारूढ. असे एक समय येईल की मग ते पूर्णत्वाला प्राप्त होईल. नाही का. चिंतन करता चिंतन करता आणि त्या चिंतनाच्या योगाने स्वप्नात सुद्धा त्याला ओवी काय होते, आठवते. पण तसं चिंतन व्हायला पाहिजे. काय व्हायला आहे ना. सातत्याने चिंतन करणारे मागे होऊन गेलं तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये, तो स्वप्नात सुद्धा काय करतो, चिंतन करतो. म्हणून कालेन अनुभवारूढ. एकाएकी माणसाला ती पाठवत असते. काहीतरी काल जावं लागतो. आज पेरल्यानंतर उद्या काय शेतकरी धान्याकरता भांडं घेऊन जात असतो का. त्याप्रमाणे त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन आज सिद्धांत सांगितलेला आहे. यथा अगाध निधेय लब्धव नोपाय खननं विना मल्लाव्यापी तथा स्वात्मचिंता मुक्तत्वानं जप. यथा अगाध निधो लब्धव नोपाय. पूर्वीच्या काळामध्ये काही बँका नव्हत्या. मग पैसा कुठे ठेवायचा, नाही निधी कुठे ठेवायचा. मग खोल खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात काय ठेवायचं. कोणाला कळू द्यायचा नाही, मुलाला नाही, कोणालाच नाही. एकट्यालाच माहिती पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला मरून जर गेला निधी, त्याला तसंच माहिती होतं. सापवून येतो, काय येतो, आणि पुन्हा त्याचं रक्षण करतो. मग बँका नव्हत्या. मग निधी कुठे ठेवायचा
त्याच्याकरता अगाध याचा अगाध निधे लब्ध नोपाय खंडवया. मग खाली असलेलं धन आहे ते प्राप्त करून घ्यायचं असेल, मग पाहिल्याबरोबर प्राप्त होत असते का खोदावं लागते? मग खोदल्यानंतर तो निधी काय होतो? प्राप्त. नोपाय खनन विना, खननाशिवाय दुसरा उपाय नाही. त्याप्रमाणे मल्लाभितदा स्वात्मचिंतन मुक्तानाच्या परा. मला परमात्मरूपी नदी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यावायचा असेल तर बुद्धिरूपी कुदळीच्या द्वारा आणखी तो काय खणून तो निधी प्राप्त होतात. निदैवाच्या परिवल्य पण ते तर पैसो खाली आहे, धन आहे, पण याला कुठे माहिती आहे? धन काढायचं असेल तर अगोदरचा प्रतिबंध काय करावं लागतो? असं म्हणतात बा, सांगतात धनाच्या जवळ साप येऊन बसला राहतात. आता साप म्हणजे कोणाला म्हाताऱ्याने आणि परोपकारही केला नाही, स्वतःही उपयोग केला नाही, आणि नुसताच साचून काय झाला मेला, मग ते रक्षण कोण करील? तर तो म्हाताराच सापवून येतो तिथे, कोणाला काय करू नाही. असं कथा सांगतात, असं ऐकीव आहे, प्रमाण सांगता येत नाही पण ऐकीव आहे. कालेला नाही मल्लाभ तथा स्वात्मचिंतन. मल्लाभ म्हणजे आत्मलाभ. सगळे जरी लाभ असले तरी आत्मलाभाच्या ठिकाणी याचा काही उपयोग होत नाही. सर्व जल्लभात ना परोलाभ यत सुखात ना सुख. दुसऱ्या अध्यायामध्ये ना भगवद्गीतेमध्ये या लाभासारखा दुसरा काही नाही. या परमला नाधिकांचा यस्मेच थोडं दुःख केलं. किती दुःख जरी येऊन आढळलं तरी सुद्धा त्याच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारे होणी उत्पन्न होत. आनंद जसाच्या तसाच राहतो. मल्लाभे स्वात्मचिंता मुक्तानाच्या परा. त्याला एकच मार्ग आहे, चिंतन हाच मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. आणखी एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. देव परमपा कृत्य बुद्धिकुद्धा लकात्मना खात्वा मनोभम भूयात भुन्यात माम निधीम पवा. निधी काढायचा आहे. आता दृष्टांतामध्ये सिद्धांत सांगतात. देव परमपा कृत्य शरीरावरचं घ्यायचं, हे मधले प्रतिबंध असतात का? जोपर्यंत प्रतिबंध आहे तोपर्यंत साध्याची प्राप्ती होऊ शकत. मग योग मार्ग म्हणा, आणखी दुसरा मार्ग म्हणा, याच्याकरता उपाय सांगितला. देव परम अपाकृत्य मोठा निधी आहे, पण देहरूपी दगडाच्या खाली आहे. कुठे निधी आहे पण वर नाही. कुठे आहे? दगडाच्या. त्याला देहाला दगडाची उपमा देऊन असं. मग आता देहाचा निराश केला पाहिजे. मग कोणा कशाने द्वारा? ज्ञानाने देहाचा निराश होत असतो. कशाने? कालाने त्याचा नाश होत असतो, आणि ज्ञानाने त्याचा काय होतो? कालाने म्हटल्यानंतर आज ना उद्या, उद्या ना परवा, केव्हा ना केव्हा तरी नाश नाही. हा देहाचा काय? मग कालाने त्याचा नाश पावत असतो, आणि ज्ञानाने पूर्णता येत असते. ज्ञानानेच्या योगाने देहाची बुद्धी नाहीशी होते. कोणती बुद्धी जाते? कोणती बुद्धी येते? आत्मबुद्धी. पण त्या बुद्धीमध्ये यथार्थ ज्ञान समागत असतात. ज्ञान हे सर्वात मोठं साधन जीवाच्या ठिकाणी आहे, नाही का? ज्ञानामुळेच तर जीवाला किंमत आलेली आहे. एरवी शरीरामुळे किंमत नाही. कशामुळे किंमत आहे? शरीरामुळे किंमत आहे, पण ते लग्नाच्या वेळेला नवरदेव सुद्धा येत असतो का नटून येतो तिथे बरोबर आहे ते. पण एखादा कलेक्टरचा फॉर्म भरायचा असेल तर शरीराला महत्त्व आहे का ज्ञानाला महत्त्व आहे? ते मामाच्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतात. श्रीमंताचा पोरगा अभ्यास काही हे नाही, पण मुलगा कोणाचा? श्रीमंताचा धनी पोरगा, आणि अभ्यास काही यथार्थ नाही.
मग तो मामाकडे आला, म्हणला असं असं आहे, मला परत त्या मार्काने चढून दिलं तर काय होईल. फार चांगलं. म्हणला इथे अभ्यास पाहिजे. काय पाहिजे ते, तुझी श्रीमंती या ठिकाणी काही कामाची. श्रीमंत आहे म्हणून वर चढून जाते, म्हटलं जमणार नाही, चढू नका. मग परीक्षेमध्ये पास होण्याकरता श्रीमंती उपयोगी पडते का अभ्यास? त्याचा अभ्यासाला महत्व आहे. दृष्टांत दिसून आणि असं मग देहरूपी आणि दगड बाजूला करून कोणत्या याने बुद्धी कुद्दाला का पुन्हा बुद्धिरूपी कुदळ्याने देहबुद्धी नाहीशी करायची. खातो अवरोभोयम. जोपर्यंत आणखी पाणी लागत नाही तोपर्यंत शेतकरी लोक काय करत असतात, काय विहीर खोदायची कुठपर्यंत पाणी लागलं. एकदा पाणी लागलं म्हणजे खोदण्याची क्रिया काय झाली, एकदा लाभ झाला म्हणजे संपलं की आता पुन्हा पुन्हा लाभ होण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात मोठा यल्लब्ध्वाचा परम लाभम नारिक यस्मेच चेतवन दुःखे नको यल्लाभात ना परो लाभा यत सुखात ना सुखम. संपलं, आता त्याच्या पलीकडे नाही. आपल्याला काय आपण नरेंद्र मोदीला असं सांगू शकतो का आमच्याकडे सरपंचाचं पद रिकामं झालेलं आहे, तुम्ही अर्ज केला तर फार चांगलं होईल. म्हणून मनुष्याला तो निधी प्राप्त होतो. अनुभव तेरा भावेपी ब्रह्मस्मेत्य वचिंतिता अप्यसत प्राप्यते ध्यानात नित्याप्तम ब्रह्म किं पुनः. एवढंच काय दहावा आहे, एवढंच असत्वापादकावर जातं. दहावा आहे म्हटल्यानंतर असत्वापादकावर जातं, पण अजून आहे त्याचं ज्ञान व्हावं लागतं अपरोक्षता. मग त्याला सांगितलं तूच दहावा आहे. मग मात्र त्याचे विक्षेप काय होतो, निवृत्त होतो. त्याप्रमाणे अनुभूतेर भावे भी ब्रह्माच मिळते वचिंतता. ब्रह्माचा अनुभव आलेला आहे का आपल्याला? नाही. पण अनुभव योग अथवा न योग साधण्यामध्ये कोणत्याही प्रकारे वियोग होता कामा नाही. ब्रह्माच मेत देवचिंतन. तरी त्याने ब्रह्मच्या स्वरूपाचं काय करावं. अप्यसत प्राप्यते ध्यानात नित्याप्तम ब्रह्म किं पुन्हा. नसलेली वस्तू ध्यानाच्या योगाने आपल्या जर प्राप्त होते तर ब्रह्म हे अनित्य आहे का नित्य आहे? आपल्याला नाही त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, काय आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याचीच काय करायची आहे. माझा असत वस्तूचा ध्यानाच्या योगाने आपल्याला प्राप्त होते, आणि नित्य ब्रह्म असणार आपल्याला का प्राप्त होणार नाही? आणावं लागत असते काय? ब्रह्मभाव कुठून विकत आणावा लागतो का? मग काय देहभाव गेला की कोणता भाव आहे? अंधार गेला की प्रकाश. नित्यात्म ब्रह्म किं पुन्हा. ब्रह्मस्वरूप आहे त्याचं चिंतन आहे. त्याच्यावर ते दृष्टांत वगैरे देतात ना. एखादी भिंगुरटी नावाचा किडा असतो, आणि त्या भिंगुरटी नावाचा किडा, आणि त्याला ते काही चिमणी म्हणा किंवा काही म्हणा, आणि ते असं टोचा मारते. ती काय मारते, जीव घेत नाही त्याचा, फक्त काय करते, उडून जाते. आणि त्याच्यामुळे ते इतक्या होते, आता चिमणी येईल, आता चिमणी येईल, त्याला काय करेल, टोच मारेल. त्या ध्यानामुळे परिणाम असा होत असतो की ते भिंगुरटी चिमणी होत असते. काय होते, ध्यानाचा काय आहे तो का म्हणे अळी झालेली भिंगुरटी, तो ती अळीसुद्धा भिंगुरटी. माझं चुकलं, ती अळी असते आणि भिंगुरटी काय मारते, आणि तिथे इतकं दहशतवाद होतं. अलीकडे काय वाघाचा दहशतवाद चाललेला आहे. बरं का, कुत्र जरी दिसलं तरी लोकांना वाटते वाघाचा डाग बसलेला आहे. बरेचसे हे केलेले आहेत, बिझनेस लावता लावता किती बिझनेस राहणार. म्हणजे उसत जाण्यात करता काय करतात लोक. तो का म्हणे अळीन झाली भिंगोटी. वास्तविक ती कोण आहे? ती अळी आहे.
पण ध्यानाच्या योगाने काय झाले. मग त्याचप्रमाणे चिंतने चिंतनाच्या योगाने तद्रूपता प्राप्त होत. अनात्मबुद्धी शैतल्य फलम ध्यानात दिने दिने पश्चन्नपि न चेत को परस्मात्मधुर्भर. अनात्मबुद्धी शैतल्य ध्यानाचा परिणाम सांगता. तो म्हणला लाभ काय प्राप्त होता. अनात्मबुद्धी शैतल्य ध्यानात दिने दिने रोज ध्यान केल्यामुळे त्या ध्यानाचा परिणाम कशावर होतो. अनात्मबुद्धी शैतल्य देह आत्मा आहे का अनात्मा आहे. देह आत्मा आहे का अनात्मा आहे. आता आहे का नाही. मग का होत असते. हा लाभ प्राप्त झाल्यानंतर अनात्मबुद्धी जाते. काय होते. मी देहाची बुद्धी काय होते धीरे धीरे कमी होते. आणि एक दिवस असा येत असतो की तो देहाला मी तो निजात्मस्थितीचा रावण काय देह जाणवतो काय प्रळयामचा नाव भगवान. मग त्याची देहबुद्धी गेल्यानंतर कोणती बुद्धी प्राप्त होते. अनात्मबुद्धीचा ठाव देहच गेली आहे. मग तो नाही का एखादा भिकारी मनुष्य आहे पण त्याला राजपुत्राचा मान मिळाला कशाचा. मग तो स्वतःला मी भिकारी असं समजतो का. तो म्हटलं माझ्या मधुकरीचा फडकं कुठे आहे असं पाहतो. लाभाला प्राप्त झाल्यानंतर तो कशाला खाली येतो. केंद्रात गेला की तो मला प्रांतात येत नाही. दृष्टांत म्हणून हा लाभ आहे. जशी जशी आणखी ब्रह्मबुद्धी प्राप्त होते तशी तशी देहबुद्धी काय होते. अनेक वेळ अशी येत असते की ज्या वेळेला आणखी त्याला लाभ जरी सांगितलं तरी तो देहबुद्धीवर येत नाही. अगोदर मेंढी बुद्धी होती आणि पुन्हा आणखी कोणती बुद्धी प्राप्त झाली. आता एक सिंहबुद्धी प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा मेंढी बुद्धीवर येतो का तो. संभ्रम आहे का. तुमचे वेदांतशास्त्रामध्ये सिद्धांत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. एकदा संन्यासी झाल्यानंतर तो ग्रस्ती या पदावर येतो का तो. मग तो लाख जरी लोकांमध्ये बसला तरी स्वतःला काय समजतो. संन्यासी त्या बुद्धीवर आल्यानंतर को परस्मात असं असताना देखील इतका लाभ प्राप्त होत असताना देखील जो ध्यान करीत नसेल त्याला काय म्हणायचं. हे पहा को पश्चन्नपि न चेत जाईल को परस्मात पशुर्वधा. मग त्याला कोणता उपमा दिली. पशुला आहे का कधी ध्यान आहे का. त्याला आपण कोण आहोत याची जाणीव आहे का त्याला. मग त्याला काय म्हणावं लागेल. त्याला पशुजीवन म्हणतात. काय म्हणायचं पशुजीवन म्हणतात. जगण्याचं हे असतं ना कशावर कशाकरता जगतो त्याच्याकरता आहे म्हणजे पशुजीवन असतं. भक्ती विण जगणं म्हणजे कोणतं जीवन आहे. आणि पशुला कुठं भक्ती आहे का. मनुष्य जीवन म्हणजे मनुष्यात आलेला जो साध्यपणा आहे तो प्राप्त करून घेतो त्याला मनुष्य जीवन. आणि काही माणसाही अशी असतात की देवतेसारखे दिसतात त्याला देवता जीवन म्हणायचं. आणि शेवटी सगळ्या जीवनातला श्रेष्ठ प्रकार म्हणजे ब्रह्मस्थिती जीवन. तुकोबाराय वगैरे ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्या जीवनात आहे. अनुरेध विहार चोकडा आणि तुका को परस्मात पशुर्वधा देहाभिमान विध्वस्य ध्यानात आत्मानमद्मयम पश्चन्नार्थम मृत्यू गत्वा यत्र समस्ते. देहाभिमान विध्वस्य ध्यानात आत्मानमद्मयम. ध्यानाच्या योगाने काय परिणाम होत असतो. देहाभिमान देह जात असतो का तुझा अभिमान जातो. काय काय मुक्त झाला म्हणजे देह पडला का तुझा. बरं मुक्त झाला म्हणजे देह अमर होत असतो का. अनुभवाने अमर झाले. मुक्ताचाही देह तुमच्यासारखाच असतो तोच खाली पडत असतो. मग परिणाम कशामध्ये झाला. मग ब्रह्म या बुद्धीवर आला. कोणत्या बुद्धीवर देहबुद्धी गेली. मग देह पडून जात असतो का. असं मुक्त झाला म्हणजे काय ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय देह पडून जात असतो का. देह जसाच्या
मग उरल्या त्या करूचे तुका म्हणे आता उरलो. अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आणि केवळ उपकार करण्याकरता त्याचा देह असतो. पश्यन् अमृतो मृत्व भूत्वा यत्र ब्रह्मसमश्नुते. पश्यन् मृत्यू अमृतो भूत्वा याच देहामध्ये बरं का अमृतत्वाला म्हणजे अमरतत्वाला पाहणार आहोत. कोणत्या देहात? याच देहामध्ये. आता ही सगळी लावा तुम्ही. परीक्षिती राजा आहे. पहिले कोणती बुद्धी? देहबुद्धी. शुकाचार्याच्या उपदेशानंतर कोणती बुद्धी? आता तो मी मरणार आहोत म्हणतो. आता साप चावेल पण स्थूल देहाला, सूक्ष्म देहाशी त्याचा काही संबंध नाही. आत्म्याशी तर त्याचा सूक्ष्म देहाशी तरी संबंध नाही का? ज्याला चावला तो देह इथे पडतो. त्याच्यानुसार जीव रूपी काय करतो तो निघून जात असतो. मरण आहे बा. जीवाला मरण आहे का देहाला मरण आहे? जीव जसाच्या ब्रह्मस्थिती प्राप्त होत असते ती देहाला प्राप्त होते का आत्मा ब्रह्मरूपाने कळतो. त्याच्या हृदयामध्ये मी असला सर्व सुखाचा दृष्टांत आणखी आहे. इथेच त्याला अमृतत्व लागतो. काय होतो नाही का? ते पश्यन् अमृतो मृत्वा यत्र ब्रह्मसमश्नुते. याच ठिकाणी अमृतत्वाला प्राप्त होऊन ब्रह्मस्वरूपाला काय होतं तो शेवटचा उपसंहाराचा हा श्लोक. ध्यानदीपम यमं सम्यक उपविशति यो नरः मुक्त संशये ध्यायन्ति. ध्यानदीपम यमं सम्यक परामृशति यो नरः. जो कोणी या ध्यानदीपाचा सातत्याने अभ्यास करील, अनुसंधान करील, मुक्त एव संशय. तो निश्चित मुक्त झाल्याशिवाय नाही. याच्यात संशय घेण्याचं काही नाही. जेव्हा ध्यायन्ति सततम. मग ध्यान कसं केलं पाहिजे? साध्य प्राप्त होईल आणि सातत्याने केलं पाहिजे. उपासना याच्यामध्ये सतत सततम कीर्तयन्तो मां अनन्या चिंतयन्तो मां ये जना परिपाद तेषां. सम्यक परामर्शते नरः. जो कोणी सम्यक ध्यान करीत असेल त्याला याच देहामध्ये मुक्त संशय येवाय मुक्त स्थितीला प्राप्त होतो. ध्यायन्ति ब्रह्म सततम. सतत ब्रह्माचं चिंतन करणारा. इथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य विद्यारण्य प्रणीत पश्चिमार्थ ध्यानदीपस्य काय 9वं प्रकरण समाप्त. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनिवर्य किंकरेण रामकृष्णाख्य विदुषा विरचिता ध्यानदीप व्याख्या समाप्त. अशा रीतीने ध्यानदीप नावाचं प्रकरण संपलं. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वर अर्थ नाटकदीपम वाक्य संक्षिप्त वीक्षते. आता तुम्हाला नाटकदीप म्हणून या पंचदशीमध्ये प्रकरण आलेलं आहे. जास्त नाही, 20 श्लोकाचं आहे. परमात्मा द्वयानंद पूर्वपूर्व समाया स्वयमेव जगद्गत्वा प्रविशज्जीव. परमात्मा द्वयानंद पूर्ण. परमात्मा सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नव्हतं का? कोणीतरी होतं? मग कोण होतं? परमात्मा. परमात्मा कसा होता? अद्वय आनंद. आनंद पूर्वम स्वमाया. सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एक परमात्मा होता. स्वमायेच्या द्वारा. कुणाच्या द्वारा? स्वयमेव जगद्भूत्वा. तोच जगत रूपाने प्रतिष्ठेला यायला लागला. आणि प्राविशक जीवरूपता. मग हे जड स्वरूप आहे. जड स्वरूप कसं कार्य करू शकेल म्हणून त्याच्यामुळे चेतन रूपाने काय केलं? जीवरूपाने त्याच्यात काय केलं? आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा आणि तुम्हाला अधिक विचारता पुढे करू आपण. ते थांबा.